नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात विविध उमेदवारांशी आपण भेटलो, विविध उमेदवारांशी चर्चा केली. परंतु आज आपण अशा एका उमेदवाराची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांनी सलग 4 वेळेस मालेगाव महानगरपालिकेचं नगरसेवक पद भूषवत मालेगाव नगरीत एक इतिहास निर्माण केलेला आहे. निव्वळ निवडून जात इतिहास नाही तर विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी एक इतिहास निर्माण केला आहे. असे आपले प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सुनील आबा गायकवाड आपल्या सोबत आहेत. आबा, प्रथमतः प्रबंधभूमीमध्ये आपले मी स्वागत करतो. नमस्कार. नक्कीच आबासाहेब, खऱ्या अर्थाने मुलाखतीला सुरुवात करण्याआधीच आम्ही उल्लेख केला की सलग 4 वेळेस आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून गेलेला आहात. एवढ्या वेळेस निवडून जाण्याचं मागचं खरं कारण काय सांगते? मतदारांबद्दल प्रामाणिकता आणि त्याचबरोबर कामाशी प्रामाणिकता, नक्कीच दिलेले आश्वासनं पूर्ण करण्याबाबत प्रामाणिकता हे खरेच मूळ कारण आहे. नक्कीच आबासाहेब, परंतु एवढ्या वर्ष जनतेशी थेट संपर्क टिकवून ठेवणे ही अशक्य गोष्ट आहे. आपण एवढ्या वर्ष थेट संपर्क कसा टिकवून ठेवला, काय सांगता? जवळपास 25 वर्ष झाली. हो. या निवडणुकांमध्ये 25 वर्षापासून मी सहभागी होतोय. सुरुवातीला यश मिळालं नाही, पण हिंमत न हारता, कारण लढतच मुळात ही प्रस्थापित आणि बलाढ्य अशा माणसाबरोबर होती आणि परिस्थितीने तुटलेला होतो, पण एक समाजसेवेची आवड होती. बरोबर. म्हणून एकता मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून समाजसेवेला सुरुवात केली. एकीकडे मंडळ चालवत असताना ते फक्त गणपती आणि शिवजयंतीपर्यंत मर्यादित न ठेवता बरोबर. रक्तदान शिबिरं घेणं, त्याचबरोबर 26 जानेवारी असेल, आज योगायोगाने विवेकानंद जयंती आहे, बरोबर. विवेकानंद जयंतीचे व्याख्यानं वगैरे असे कार्यक्रम एकता मंडळाच्या माध्यमातून सातत्याने चालू ठेवली आणि गोरगरिबांना मदत, रुग्णांची सेवा वगैरे हे सगळ्या गोष्टी. आणि इथून मग नंतर जवळपास 8-10 वर्ष हे सगळं लोकही बघत असतात, तपासत असतात आणि सेवेमध्ये सातत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्य, याच्यामुळे जनतेने 2002ला उचलून धरलं आणि मला महानगरपालिकेत पाठवलं. नक्कीच. आबासाहेब, विकास कामांसंदर्भात या ठिकाणी आपण उल्लेख केला. यामध्ये ठळक विकास कामे कोणती सांगते? बघा, सुरुवातीचा जो माझा प्रभाग होता, वार्ड होता, तो 12 बंगला परिसर, स्टेट बँक, त्याच्यानंतर बजरंग कॉलनी, तिथून थेट चर्चपर्यंत हा संपूर्ण परिसर, गायत्री नगर वगैरे हा सगळा मालू कॉम्प्लेक्सचा एरिया, हा सगळा भाग होता. हा याचा जर विचार केला तर हा अगदी शहराचा मध्यवर्ती भाग म्हणता येईल, 12 बंगला आणि मालू कॉम्प्लेक्स एरिया. पण तिथं मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून गेलो त्यावेळेस सगळे मातीचे रस्ते होते, पाण्याचं दुर्भिक्ष होतं, त्याचबरोबर लाईट व्यवस्था व्यवस्थित नव्हती. बरोबर. आणि हे खूप मोठी आव्हानं माझ्यासमोर त्यावेळेस होती. हे कामच झालेलं नव्हते. जे करायचं होतं ते पहिल्यांदा होणार होतं. असं म्हणजे जसं आता आपला जो 60 फुटी रोड आहे, हा आधी नाला होता, पण लेआउट करताना तो रस्त्यामध्ये टाकण्यात आला आणि त्या नाल्यावर मग आपण नंतर तो रस्ता पहिल्यांदा आपण केला. 12 बंगल्यातली सर्व रस्ते प्रथमतः आपण केली. मालू कॉम्प्लेक्स भाग असेल, चर्च असेल, कालांतराने प्रभाग रचना बदलत गेल्या. वार्ड पार कॅम्पाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे भोसले पंपापर्यंत वार्ड गेला. तिथेही आपण कामं केली, तिथेही पहिल्यांदाच कामं झाली. अगदी मागे झालं तर मातोश्री लॉन्स, इकडे सूर्यवंशी लॉन्स, इथपर्यंत. नंतरचा प्रभाग मग तिसऱ्या निवडणुकीला स्लम एरिया आला, नदी किनारा आला. तिकडे आपण पाहिलं तर मोची कॉर्नरपासून ते अगदी 20 वर्षापासूनची मागणी असताना मागच्या टर्मला तर तो प्रलंबित असलेला रस्ता आपण करून टाकला. अशी खूप कामं केली आणि कामाच्या माध्यमातून मला काही कुठली, माझ्या परिवाराला मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आणि त्याच्यामुळे मला इतरांपेक्षा अधिक श्रम करावे लागलेले. नक्कीच. खऱ्या अर्थाने राजकारण आणि राजकारणामध्ये येण्याची आवड परंतु समाजकार्यातून सुरू होते.
खऱ्या अर्थाने आपण ज्या कोरोना काळामध्ये सेवा केलेली आहे, लोक आजही बोलतात. नेमकी कोरोना काळासंदर्भात सांगताना काय सांगाल? बघा, ते एक वैश्विक संकट होतं. हं, हं. जगावर होतं, देशावर होतं, राज्यात होतं. त्याच पद्धतीने माझ्या मालेगाव शहर आणि तालुक्यावरही होतं. आणि संकट इतकं मोठं होतं आणि त्यात जी घबराट होती हं, हं, हं. करोनाबद्दल, बरोबर. लोक त्या काळात नाते विसरली. आणि हे मी पण सामान्य नागरिकाप्रमाणे मी पण ते बघत होतो. लॉकडाऊनचा मी पण एक ज्याला आपण असं म्हणतो की ज्या पद्धतीने लोकांनी घरामध्ये स्वतःला बंद करून घेतलं, तसं माझी परिस्थिती तशीच होती. हं, हं. पण फोन वगैरे चालू होते. हो. तर काही लोकांकडून माहिती मिळायला लागली की बा काहीतरी केलं पाहिजे. हो. लोकांमध्ये इतक्या मोठ्या म्हणजे किमान व तुम्ही हं. त्या प्रशासन जरी काम करत होतं, हो. पण त्याच्यात पाहिजे तसं नियोजन नव्हतं. आणि शेवटी तीही माणसंच होती, बरोबर. तीही घाबरलेली होती. ती बाहेर निघायला घाबरायची. हं, हं. दिलेली कामं फक्त एक ज्याला म्हणतो अ, औपचारिकता, हं, हं. अशा पद्धतीत सगळं चाललं होतं. ते कुठेतरी चीड पण यायची. हं, हं. पण विचार केला की आपण बाहेर पडावं. मग सुरुवातीला मी टेरे असेल, त्याच्यानंतर येसगाव वगैरे या हो. भागातून जे शेतकरी आहेत, हं, हं. त्यांची जी छोटी ट्रॅक्टर्स असतात फवारण्याची, हं, ती ट्रॅक्टर्स मी रेंटवर घेतली. हं, हं. आणि रेंटवर घेऊन मी सोडियम हायपो जे अ, या विषाणूंवर हं, हं. ज्याचा आपण म्हणतो प्रतिबंधात्मक असे हो. औषधं होती, हं. त्याच्या फवारणीला मी सुरुवात केली. सुरुवातीला मला नगरपालिकेने औषधं वगैरे पुरवली. हो. नंतर त्यांनी मनाई केल्यामुळे मग मला काही कंपन्यांनी मदत केली. आणि अशा पद्धतीने अविरत 3 महिने त्या फवारण्या मी चालू ठेवल्या. आणि त्यावेळेस मी नगरपालिकेच्या पुढे जाऊन हे सगळं काम करत होतो. बरोबर. एवढ्या मोठ्या यंत्रणेला त्यावेळेस आपण सगळ्या नागरिकांनी बघितलं की माझं एक मंडळ त्या ठिकाणी भारी पडताना आपण सगळ्यांनी बघितलं. नक्कीच. नुसतं आम्ही प्रभागापुरतं किंवा आमच्या मतदारांपुरतं न करता हं, हं. त्याची व्याप्ती वाढवली. हो. हा विचार नाही केला की प्रभाग कोणाचा आहे काय. हं. नागरिक सगळे आपले होते, जनता बरोबर. आपली होती. आणि म्हणून आपण ते सगळं केलं इथपर्यंत की आपण नदी पलीकडे जाऊनही हं. त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम पण भेद केला. आणि मग आपण बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे जे लॉकडाऊन जसं वाढत गेलं, हो. तसा जो मोलमजुरी करणारा वर्ग आहे हं. त्यांची उपासमार होऊ लागली. त्या बातम्या कानावर ते थोडंसं मन हेलावलं, काय करावं. हं, हं. आणि त्या दृष्टीने मग काही पावलं उचलली. आधी घरातून सुरुवात केली. हो. नंतर काही दानशूर व्यक्ती पुढे आले हं. आणि मी बऱ्यापैकी या जो नदी किनारचा जो पट्टा आहे, हं. या सगळ्या भागांमध्ये थोडीफार का असेना माझ्या परीने मी त्या ठिकाणी प्रयत्न करून उपासमार टाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. नंतर लोकांना भाजीपालासाठी लोक बाहेर पडायचे. हं. आणि लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांकडनं काही लोकांना त्या ठिकाणी बऱ्याच जणांना मार पण पडत होता. हं. म्हणून नागरिकांना आवाहन केलं की तुम्ही घरीच बसा, आम्ही तुमच्या घरापर्यंत येतो, तुम्हाला आम्ही सगळं काही पुरवतो, पण तुम्ही घराबाहेर निघू नका. हं. त्या आव्हानाला लोकांना प्रतिसाद दिला, पण त्यांना दिलेलं आश्वासनसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केलं. हं. आणि हे सगळं करांना आजही मी शेतकरी बांधवांच्या ऋणात आहे हो. की अनेक शेतकऱ्यांनी मला त्यावेळेस शेतं 1-1, 2-2 एकर शेती, भाजीपाला असेल, त्याच्यामध्ये वांगी असतील, त्याच्यानंतर शेवगा असेल, हं. अनेक प्रकारचा भाजीपाला, त्याच्यात जी आपली मिरची असते, ती मिरची जी एक्सपोर्ट होते किंवा 5 स्टार हॉटेलला जाते अशी मिरची, हं. पण ती पडून खराब होणार होती. तर शेतकऱ्यांनी ती जेव्हा त्यांना कळालं की माझा असा उपक्रम चालला आहे, हो. स्वतः संपर्क साधत माझ्या इथं एकता मंडळाच्या कार्यालयापर्यंत आणून दिलं. त्याचं आम्ही पॅकिंग करून वाटप केलं. म्हणजे आणि कार्यकर्त्यांना ते खूप आनंद झाला. आणि एक विशेष म्हणजे हे सगळं काम 3 महिने चालू असताना, 90 दिवस चालू असताना पहिल्या फेजमध्ये आमचे जवळपास 150 कार्यकर्ते 3 शिफ्टमध्ये काम करत होते. त्याच्यात मग आर्सेनिक अल्बमचा आम्ही काही जे याच्यातले निष्णात डॉक्टर्स आहेत होमिओपॅथीचे, खास करून डॉक्टर साबदराव वगैरे, यांच्या माध्यमातून काही आमचे जे कार्यकर्ते आहेत
त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं. तिथून ते आर्सेनिक अल्बम रोज आम्ही 20,000 बॉटल्स त्या आम्ही तयार करायचो एकता जिमखान्यामध्ये. आणि त्याचं वाटप दिवसभर शहरात, नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढत 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 तालुक्यातील 142 गावांपैकी जवळपास 132 गावं मालेगाव तालुक्यातील आणि सटाणा बागलाण तालुक्यातील 12 गावं, त्याचबरोबर धुळ्यातील 5,000 घरं त्या ABBच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली. आणि आपल्याच कार्यकर्त्यांनी अवधान जे गाव आहे धुळ्याला लागूनचं, त्या गावात सुद्धा घरोघर जाऊन आपलं आर्सेनिक अल्बमचं वाटप एवढं. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की ज्यांनी ज्यांनी ही सेवा दिली त्यांना कोणालाच करोना झाला पहिल्या फेजमध्ये. अगदी बिनधास्तपणे सगळं काम करत होते. आणि असे कार्यकर्ते की जे घरामध्ये पाण्याचा ग्लास भरून घेत नाही, ते आईला सांगतात पाणी दे, बहिणीला सांगतात पाणी दे. ती कार्यकर्ते मी शेतामध्ये राबताना मी बघितली. काम तर येत नाही पण तरी काहीतरी करायचं आहे, समाजाचं आपण देणं लागतो, हे जे मी तरुण कार्यकर्त्यांमध्ये बिंबवलं. आज त्यापैकी ज्यांनी चांगलं काम होतं त्यापैकीच आज जवळपास 5 उमेदवार या ठिकाणी मी पुढे आणलेले आहेत. अरे वा. खऱ्या अर्थाने आबासाहेब, आपण सांगितलं कोरोना काळात कशा पद्धतीने आपण कार्य केलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा वाटतो की ज्यावेळेस प्रशासन अपूर्ण पडत होतं ऑक्सिजनसाठी, सगळी यंत्रणा, त्यावेळेस मोठं आव्हान तुमच्या समोर देखील उभं राहिलं होतं. त्यावेळेस तुम्ही कशी भूमिका घेतली? बघा, एक दिवस या मालेगाव शहरात करोना काळात असा उजाडला की सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ड्राय झालेला होता. म्हणजे कुठेही ऑक्सिजन शिल्लक नव्हता. आणि त्या रात्री बऱ्याचशा डेथ झाल्या. ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. कंपन्या नाशिकला, औरंगाबादला या ठिकाणी कंपन्या होत्या ऑक्सिजनच्या, पण प्रत्येक गावामध्येच करोनाचं एवढं थैमान होतं की तिथलाच पुरवठा त्यांना होत नव्हता. आपल्याकडे तशी कुठली व्यवस्था नव्हती. मी एक बंद पडलेली कंपनी नाशिकला माझे थोडे सोर्स वापरून मी ती सुरू केली. सगळं काय झालं, तिला ऑक्सिजन अलर्ट झाला, सगळं झालं. आणि ज्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी रोजचं प्रोडक्शन जवळपास 500 सिलेंडरचं प्रोडक्शन होतं. आणि कलेक्टर साहेबांकडे जेव्हा काही अधिकारीने आम्ही गेलो की इथं रोजचं आता 500 सिलेंडरचं उद्यापासून प्रोडक्शन होईल, त्याच्यापैकी निम्मी मालेगाव शहराला द्यावं बा, किमान 250 सिलेंडर, आणि 250 नाशिकमध्ये वापरून. आणि पूर्णपणे ते कंपनीच्या मालकांचं मला त्या ठिकाणी चांगलं सहकार्य होतं. आणि ते झाल्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांना विचारलं की तुमचं जे पूर्तता आहे ती तुम्ही नाशिक शहरातली पूर्ण करतायत का? तर त्यांनी सांगितलं की त्याच्यातही बराच मोठा तुटवडा आहे. मग जोपर्यंत नाशिक शहरातलं तुमचं पूर्तता होत नाही तोपर्यंत बाहेर एकही सिलेंडर जाऊ द्यायचं नाही. म्हणजे एवढं सगळं करून त्यावेळेस मात्र मला म्हणजे मालेगाव शहरात आता ते एक प्रकारे टीका केल्यासारखं होईल. मला टीका नाही करायची, पण खूप खेद वाटला की नाशिकचे जिल्हाधिकारी अशा पद्धतीने उत्तर देतात जसं त्यांना मालेगावच्या जनतेशी काही घेणं देणंच नाही. आणि त्याच्यात मी 4-5 दिवस प्रचंड मेहनत केली होती ते सुरू करण्यासाठी. आणि तेव्हाही वाटलं की मालेगावचं नेतृत्व किती खुजं आहे. आणि त्यावेळेस मी निराश होऊन अगदी ज्याला म्हणतो की अगदी तुटलेल्या मनाने मी तिथून परत आलो. आणि नंतर माझे प्रयत्न सुरूच होते. बडोद्याला मनीष पगार म्हणून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माझे मित्र, ते आपल्या इकडचे प्रॉपर कळवणकडचे राहणारे. मी त्यांच्याशी गुजरातमधून काही होऊ शकतं का? कारण अंकलेश्वर वगैरे इकडे बऱ्याचशा त्या रासायनिकच्या कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या, तिथून काही होतं की हा मी तपास करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी मला अलंग, गुजरातमध्ये अलंग नावाचं एक मोठं शहर आहे, ते आशिया खंडातलं माझ्या मते सगळ्यात मोठं जहाज तोडणीचं हब आहे. आणि तिथे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा त्या ठिकाणी ते वापर होतो. तर त्यांनी त्या ठिकाणी मला तिथून जवळपास 3 ट्रकभर ऑक्सिजनचे सिलेंडर्स मला त्यांनी तिथून पाठवले. त्याच्यात मला इंदोर गॅस एजन्सीचे भरत मेहता यांची चांगली मदत झाली. कारण इथं कुठली तरी एजन्सीलाच ते देता येऊ शकत होतं. मग ती भरत मेहतांची एजन्सी, त्या एजन्सीच्या नावावर आपण ते सगळे मागवले. आणि या ठिकाणी जीव वाचवण्याचा इथे लोकांचा आपण पाहिजे तो प्रयत्न केला. नक्कीच. साहेब, खऱ्या अर्थाने कोरोना काळात केलेली सेवा खरंच विसरता येणार नाही. कारण की
त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की चांगले चांगले माणसं आपल्यामधून होऊन गेले आणि त्यावेळेस अजून देखील जीवितहानी होऊ नये त्यासाठी किंवा मालेगाव वाचलं पाहिजे त्यासाठी आपण केलेली सेवा खरंच मालेगावकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याच पद्धतीने आपण जर मालेगाव महानगरपालिका निवडणूक किंवा प्रशासक काळाचा जर विचार केला तर प्रशासक काळामध्ये जवळजवळ 4 वर्षाचा कालावधी होता आणि या प्रशासक कालावधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सांगण्यात येत होतं. अनेक प्रचार सभेमध्ये देखील आम्ही तो विषय ऐकला की जो काही 4 वर्षाचा प्रशासक काळ होता त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. नेमकी तो विषय काय आणि काय सांगणार? बघा, प्रशासक काळाच्या आधी काही महिन्याआधी जसं तुम्ही एक मूवी बघितला असेल, हम्म, तो नायक अनिल नायक. कपूरचा. हम्म, त्या मूवीमध्ये अनिल कपूर तुमच्यासारखाच पत्रकार असून हम्म, टी व्ही चॅनलचा हम्म, आणि मुलाखती घेत असताना CMची मुलाखत घेत असताना हम्म, काही प्रश्न विचारताना CM म्हणतो की तू माझ्या खुर्चीवर येऊन बैस, हम्म, एक दिवस तू करून बघ, मग तुला कळेल काय असतं ते. हम्म, हम्म. तर ते चॅलेंज ते स्वीकारतात बरोबर. आणि आपण सगळ्यांनी बघितलं त्या मूवीमध्ये की ते जर अधिकार खुर्चीचा योग्य वापर केला तर आपण काय काय करू शकतो. बरोबर. ती एक सकारात्मक गोष्ट झाली. गोष्ट झाली. बरोबर. पण जनतेला, मालेगावच्या जनतेला माहीत नाही की ती फक्त मूवी होती. हम्म. तर मालेगावात हा पिक्चर ओरिजिनल म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी घडलेला आहे. अरे ते म्हणजे एक दिन का सभापती. अच्छा. हा एक दिन का सभापती आपला उपमहापौर निलेश आयर हम्म, यांनी त्या एक दिवसाचा प्रभारी सभापती होऊन हम्म, त्या ठिकाणी एक 8.5 कोटीचं प्रॉपर्टी सर्वेक्षणचं टेंडर त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं. बरोबर. ज्या कंपनीच्या नावाने हे टेंडर मंजूर केलं हम्म, त्या कंपनीचं या ठिकाणी ती फक्त नावाला होती. हम्म, बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच अंशी आपले जे कर्मचारी त्यांच्या माध्यमातून ते सर्वेक्षण झालं हम्म, आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नावाने खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. अच्छा. एक तासामध्ये म्हणजे एक दिवसाचा मुख्यमंत्री हा. तसा हा एक तासाचा सभापती, हा, हा. याने एक तासा सभापतीमध्ये 8.5 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. अरे बापरे. या फॅक्ट्स आहेत ह्या. म्हणजे हे काही इथं मला खोटं बोलता येऊ शकत नाही किंवा आरोप म्हणून नाही सांगत, हम्म, हम्म, पण लूट किती हम्म, हम्म, असं आधी पण लोक होती. हम्म, अनेक नगरपालिका होती, महानगरपालिका झाली, छोट्या मोठ्या गोष्टी व्हायच्या. काही लोक आहेत असे त्या गोष्टीमध्ये निष्णात आहेत. बरोबर. पण ते कसं करायचे किंवा एखादा छोटा मोठा रस्ता असेल हम्म, तो मंजूर करायचा, ॲक्च्युअल रस्ता करायचाच नाही, त्याची बिलं काढून घ्यायची. बरोबर. हा प्रकार करणारे ठराविक 1-2-5 लोक होते आणि ते वर्षातून एखादा वेळेस 2 वेळेस असं काम करायचे ते. हा, हा. मग त्याला आपण म्हणू शकतो की ती पाकिटमारी होती ती. हम्म, हम्म, पण ही जी मंडळी आली आपली सत्तेवर, हम्म, तर यांनी अक्षरशः दरोडे घातलेले. हम्म, अनेक विषय, तुम्ही आपलं मोसम नदीचा विषय घ्या. हो. आपण बघतो आपले मंत्री महोदय कधीतरी वर्षातून एखादा त्या नदीमध्ये उतरतात, हम्म, पर ते त्या घाणीत उतरून ते हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालून ती घाण उचलताना दिसतात वगैरे ते. हम्म, आणि आपली मालेगावची जनता भाबडी जनता आहे, भोळी जनता आहे. हम्म, त्यांना असं वाटतं की बघा आपले मंत्री असून सुद्धा हम्म, गटारामध्ये उतरतात, पण त्या गटारातून ते सोनं काढत असतात हे जनतेला काही कळत नाही. कारण 14 कोटीचं टेंडर या साफसफाईचं निघालं हे जनतेला माहीतच नाही. बरोबर. आणि आजही परिस्थिती तुम्ही बघाल, दुर्गंधी तशीच आहे. संगमेश्वरातील डासांचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. हम्म, असं या सगळ्या गोष्टी थोडं खेददायक आहेत. मग करा, हम्म, सत्ता आहे, सगळे करत होते, तुम्ही थोडंसं वाढवलं, पण थोडीशी नैतिकता ठेवून जर या सगळ्या गोष्टी झाल्या हम्म, तर जनतेलाही काही सुविधा मिळतील. हम्म, तुमचं याचं उदाहरण घ्या तुम्ही, घनकचरा हम्म, 700 रुपये पर मॅट्रिक टन या रेटने कचरा उचलला जायचा हो. आणि जवळपास त्यावेळेस 350 टन मॅट्रिक टन कचरा मालेगाव शहरातून निघायचा. हम्म, आता 350 वरून तो 600 मॅट्रिक टनावर गेला हम्म, कचरा. हम्म, एजन्सी बदलली, उल्हासनगरची एजन्सी आली कोणार्क नावाची. हम्म, त्याच्यात कोण कोण पार्टनर आहेत याचा जर आपण शोध घेतला तर सगळं लक्षात येईल. हम्म, आणि रेट मात्र त्या ठिकाणी जवळपास 1600 रुपये रेटने चाललेला आहे. बरोबर. म्हणजे भ्रष्टाचाराला कुठल्या सीमा तुला. आणि आज काय तुम्हाला मालेगावात कचरा दिसत नाही का?
जी 2 वर्षापूर्वीची परिस्थिती ती आजही आहे तशीच आहे. बरोबर. मग एवढा रेट वाढवला, इतकं तुम्ही त्याच्यामध्ये पर डे 250 मेट्रिक टन त्याच्यात तुम्ही वाढून घेतला. एवढा कचरा उठतो का मालेगाव शहरात? बरोबर. असे एक ना अनेक उदाहरण आहेत. म्हणजे आरोग्याशी जो खेळ चाललेला आहे. आणि असंही मी काही म्हणत नाही की आता पुढचा विषय येईल की विकास कामं, विकास पर्व वगैरे आपण सगळे बघायचो. बरोबर. पण त्या विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार तोही प्रचंड आहे. तुम्ही याचं जर बघितलं तुम्ही, जी आता ही कॉन्क्रीट रोड झालेली आहे, RMC प्लॅन्ट यांचंच सगळं मटेरियल, पण याच्या जर रस्त्याच्या काही 2-3 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. प्रत्येक ट्रीटमेंटचा जर तुम्ही विचार केला, आज लोकांना वरून ते चांगलं दिसतं. ह्या रस्त्यांचं आयुष्य जर पाहिलं, याचे जे इस्टिमेट झालेले होते, या रस्त्यांचं आयुष्य कमीत कमी 25-35 वर्ष यांचं आयुष्य पाहिजे होतं की त्याला कुठल्याही प्रकारचं हे झालं. 3.5 महिन्यानंतर सुद्धा आपण बघितलं काही रस्त्यांना तडे गेले. बरोबर. याला कारण आहे. याच्यामध्ये वाळू वापरणं अभिप्रेत होतं, त्याचं इन्क्लूड होतं याच्यामध्ये तुमच्या इस्टिमेटमध्ये. पण वाळूऐवजी त्या ठिकाणी ग्रीट वापरली गेली. हा आरोप मी आज करतोय हे, पण हा आरोप रशीद भाई आज ते दिवंगत आहेत, त्यांनी काही 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी हा आरोप केलेला होता की या मटेरियलमध्ये ग्रीट वापरली जाते. आता ग्रीटचा रेट जर झाला तर आपण 2100-2200 रुपये ब्रास ग्रीट भेटते आपल्याला. आणि वाळू जर घेतली तर ती जवळपास 6000 रुपये ब्रास आहे. म्हणजे ह्या रस्त्याचं काम लाखो ब्रासमध्ये झालेलं आहे. आता हा सगळा विचार केला तर एका ब्रास मागे 4000 रुपयाचा भ्रष्टाचार आहे फक्त रेतीमध्ये. सिमेंटमध्ये वेगळा. आणि जो खडीचा लेअर जो आहे तो किमान अंशी तो 18 इंचाचा पाहिजे, म्हणजे 1.5 फुटाचा लेअर पाहिजे खडीचा, जो कॉन्क्रिटीकरणाच्या खाली असतो तो. तर तो आपण सगळ्यांनी बघितलंय की तो 6 इंच 8 इंचाच्या वर कधी गेला नाही. म्हणजे 10-12 इंच खडी त्या ठिकाणी चोरली गेलेली. कुठून रस्ते टिकतील? आणि आत्ताच आपण बघितलं की मालेगाव शहर हे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रदूषित शहर आहे. म्हणजे हा जो विकास होता याचं नंतर धुळीत रूपांतर झालं. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण या मालेगाव शहरामध्ये वाढलंय की आपण महाराष्ट्रात या बाबतीत 1 नंबरवर गेलो. नक्कीच. आबासाहेब, विविध आपण जो उल्लेख केला, विविध भ्रष्टाचार झाल्याचं आपण सांगितलं. हे भ्रष्टाचार समोर आले पाहिजे, लोकांसमोर आले पाहिजे, किंवा यांच्यावर काही कारवाई झाली पाहिजे, या संदर्भात आपण काही येतील वरिष्ठ पातळीवरती येतील. आता जनताही त्या मूडमध्ये दिसते आहे. ज्या ठिकाणी आमच्या भाजपच्या जागा कधी लागू शकत नव्हत्या, अशा ठिकाणी आमचं चांगलं आता उमेदवार चांगली फाईट करतायत आणि अनेक उमेदवार निवडूनही येतील. संख्याबळ या ठिकाणी महत्त्वाचं असतं. बरोबर. आज तुम्ही बघितलं की मी भाजपचा पहिला नगरसेवक, 1चे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले. म्हणजे कायम दुपटीने 8ने 9 झाले. म्हणजे दुपटीपेक्षा 1 जास्तने मागच्या वेळेस होता आमचा. आता 9चे 18 निश्चित करण्याचं नागरिकांनी ठरवल्याचं चित्र या मालेगाव शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच. आबासाहेब, या ठिकाणी आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. त्याच पद्धतीने महायुतीची सत्ता आपण मालेगावात म्हणू. 100% येऊ शकते. हो. महायुतीची सत्ता असलेलं मालेगाव शहर, आणि यामध्ये जे आज आम्ही विद्यमान बघा, आमदार साहेब आहेत किंवा ते देखील सत्तेमध्ये सहभागी आहेत, आणि तरी देखील एवढा भ्रष्टाचार या ठिकाणी होत असेल तर मग आपण वरिष्ठ पातळीवरती काय कारवाई करणार, किंवा आपण काही त्या संदर्भात मागणी केली? मुळात आम्ही मित्रपक्ष आहोत. आणि मित्रपक्ष असताना केंद्रात आम्ही युतीमध्ये NDAमध्ये आहोत, महाराष्ट्रात महायुतीमध्ये. आणि महायुतीचा प्रमुख पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. आज भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं तर खूप काही आहे. त्याच्यात अधिकारी सामील आहेत, त्याच्यानंतर पदाधिकारी पण त्या ठिकाणी सामील आहेत. निश्चित जर जनतेने जर आम्हाला चांगलं संख्याबळ दिलं, तुम्ही बघा काही लोकांना मी जेलमध्ये सुद्धा टाकेल. हे तोच करू शकतो की जो याच्यामध्ये लिप्त नसेल. बरोबर. नक्कीच. आणि माझं ज्यावेळेस मी कोणाबद्दल स्पष्ट बोलतो तर 1 बोट जरी समोरच्याकडे असं 4 बोटं माझ्याकडे असतात, याची मला पूर्ण जाणीव आहे.
होतील ते खोटे आरोप होतील. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर माझ्या बाबतीत कोणी नाव पण काढू शकत नाही. बरोबर. आणि तेवढा दबदबा मी महानगरपालिकेमध्ये ठेवलेला आहे. आणि होईल ते सगळं. आणि राहिला विषय युतीचा, तर आम्हाला पक्षाकडनं स्पष्ट संकेत आहेत. स्थानिक पातळीवर जर युती होत असेल तर युतीत लढा, आणि अजिबातच अशक्य असेल तर मग स्वबळावर लढा. बरोबर. आणि स्वबळावर लढल्यानंतर फक्त एकच आहे की देवेंद्रजींचे स्पष्ट आदेश आहे की आरोप प्रत्यारोप करताना त्याला थोडं मर्यादा ठेवा. बरोबर. आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळपास प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. हो. अजूनही ना आमच्याकडून काही खालच्या पातळीचे आरोप झालेत ना समोरच्यांकडनं. बरोबर. म्हणजे युती ही भविष्यातही जपली जाईल बरोबर. अशी आपण अपेक्षा करू शकतो. नक्कीच. आबासाहेब, मालेगावात युती होईल का नाही होईल हा संपूर्ण जो काही हे नाट्य होतं हे शेवटच्या मिनिटापर्यंत चाललं बरोबर. आणि अखेर युती तुटली. अखेर युती करायला किंवा युती तोडायला कोण कारणीभूत होतो किंवा ती परिस्थिती नेमकी काय होती? आपण एक वरिष्ठ नेते आहात. बघा, मी जरी या निवडणुकीतला उमेदवार असलो तरी माझी स्पष्ट भूमिका होती की मुळात या ठिकाणी आपण 22-24 जागांवर लढू शकतो. बरोबर. भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल. कारण 60 जागा ह्या मुस्लिम बहुल जागा आहेत 84मध्ये, आणि 24 जागांमध्ये काही मिश्र हिंदू मुस्लिम मिश्र जागा 4 आहेत. हो. आणि बाकीच्या सर्व ह्या हिंदू बहुल आहेत. तसं पाहिलं तर 20च जागा आहेत. हो. आणि 20 जागांमध्ये युती करायची. शेवटी मंत्री महोदय ते त्यांच्याकडे जास्त जागा घेतील. आणि तसं चर्चांमध्ये पण मी कुठे चर्चेला गेलो नाही, पण आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी चर्चा करत होते, तर त्यांनी आम्हाला 6 जागा देऊ केल्या होत्या. अच्छा. आमच्या मुळात 9 जागा निवडून आल्या होत्या आणि 9मध्ये आम्हाला ते 6 देत होते. तर आम्ही आपल्या पक्षाला या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं. वरिष्ठ नेत्यांच्याही चर्चा झाल्यात माननीय मंत्री साहेबांची, परंतु ते आपल्या याच्यावर अडून होते. आणि त्याच्यामुळे मग आम्ही निम्म्यावर आम्ही तयार होतो की 11-11, पण ते 11 आम्हाला 6 जागा सोडून बाकीच्या जागा या सगळ्या मुस्लिम बहुल भागातल्या देत होते भारतीय जनता पार्टीला. दरेगाव असेल, द्याना असेल, या भागातल्या ते आम्हाला मान्य नव्हतं. आणि माझं मत असं होतं की स्वबळावर लढावं, जेणेकरून अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये जे कार्यकर्ते आहेत, आता काही नेते, बंडू काकांसारखे नेते, आदयाबांसारखे नेते भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत. असं असताना आपण एक चांगला चान्स घेऊ शकतो. म्हणून मी युती नको या बाजूने होतो. स्वबळावर लढावं या बाबतीत मी सकारात्मक होतो. आणि त्याच्यातही दृष्टिकोन हाच होता. जर युती झाली तर मी हे मीडियासमोर सुद्धा सांगितलं होतं की युती झाली तर मी या निवडणुकीत सहभागी होणार नाही. कारण जागा तर माझी फिक्स राहिली असती, मदन बापूची फिक्स राहिली असती. 6मध्ये दोघं भावांनी आम्ही 2 जागा घ्यायच्या आणि 4 जागांमध्ये कार्यकर्त्यांनी लढायचं. हे काही कुठं मनाला पटत नाही. आणि त्यामुळे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीपासून डावलले गेले असते, वंचित राहिले असते, त्यांच्यावर अन्याय झाला असता. आणि असं करून आपण युती करायची, त्याच्यात निवडून जायचं, ती युतीमध्ये निवडणूक अगदी सोपी राहिली असती. परंतु असं न करता सोबळावर लढू, सगळ्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि निश्चितपणे जो आम्ही विचार केलेला होता तो आता पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. नक्कीच. आबासाहेब, खऱ्या अर्थाने आपण भाजप नेतृत्वाचा विषय या ठिकाणी काढला. खऱ्या अर्थाने भाजपचे विश्वासू पदाधिकारी नामदार गिरीजी महाजन साहेब यांचे आपण निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्याकडून मालेगावसाठी विकास कामांच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून विकास कामांसाठी कशी भरीव मदत येणाऱ्या काळामध्ये किंवा आधी कशी करण्यात आलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये कशी करून येणार काय? बघा, या मालेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्ष जसा वाढत गेला तसे गटतटही निर्माण झाले. आणि पक्षाला हे नको असतं. आम्ही खूप प्रयत्न करतो, परंतु शेवटी प्रयत्नांना आता यश आलेलं आहे. आपण सगळे बघत असाल की सगळेच भारतीय जनता पार्टीचे नेते आज एका स्टेजवर आणि एका सुरात बोलत आहेत. सगळ्यांना पक्ष मोठा करायचा आहे. नक्कीच. आणि हे यश जर आम्ही या ठिकाणी मिळवून दाखवलं तर पक्षालाही कुठेतरी वाटेल
की आता मालेगावकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि माझा तर हा संघर्ष गेल्या 20 वर्षापासून चाललेला आहे की नेत्यांचं लक्ष कसं आपल्याकडे केंद्रित करता येईल या दृष्टीने कामकाज करतो. आणि मी कायम बोलतो, एक दिवस माझा भारतीय जनता पार्टी हा पक्ष या मालेगाव शहरात एक नंबर झाला पाहिजे. म्हणजे आपण जे कार्य करतो, आयुष्याचं जे काही एक स्वप्न आहे ते पूर्ण होण्याचं एक समाधान या ठिकाणी मिळेल. कदाचित तो दिवस अगदीच जवळ आलेला आहे. 4 दिवसानंतर नक्कीच. हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं या ठिकाणी दिसेल. नक्कीच. आप्पासाहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, की आपण सुरुवातीच्या काळापासून भाजपबरोबर जोडलेले आहात. आपण उल्लेख केला, की एक नगरसेवकापासून तर तुम्ही 9 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आणले. 15 वर्ष लागले मला ते. 15 वर्ष त्या गोष्टीला लागले. परंतु खऱ्या अर्थाने या मालेगावसारख्या शहरामध्ये या भाजपची विचारधारा रुजवण्यासाठी नेमकी आपली कोणती विचारधारा किंवा आपली कोणती स्ट्रॅटेजी काम करून गेली? भाजप हाच एक विचार आहे त्याला. आणि मी संघ स्वयंसेवक आहे. जे काही या ठिकाणी रुजवलं गेलेलं आहे बरोबर. आणि हा विचार राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि मग स्वतः, हा विचार कधीच बदलू शकत नाही. याला तुम्ही किती प्रयत्न केला, आता तुम्ही बघितलं असेल काही काळापूर्वी माझं पक्षातून निलंबन झालं होतं. त्यावेळेस मी माझी अवस्था स्वतः मलाच माहिती आहे, मी ते कोणाला दिसू दिली नाही. की जसं पाण्याबाहेर मासा काढल्यानंतर जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती माझी झाली होती. पण ते मी केलेलं होतं ते माझ्या विचाराशी काही असं हे म्हणता येणार नाही की मी विचाराची प्रतारणा केली होती. मी फक्त आदेश मोडला होता, तोही माझ्या विचारांच्या हितासाठीच मोडला होता. कारण या मालेगाव शहरामध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि आपले मंत्री महोदय जे आहेत हे आम्ही एकेकाळचे चांगले मित्र राहिले, त्यांना आम्ही जवळून ओळखतो, ते आम्हाला ओळखतात. तर भारतीय जनता पार्टी संपवण्यामध्ये तर ते यशस्वी जवळपास झालेले होते. पण त्याचबरोबर हा विचारच संपवायचा म्हणून त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, नगरसेवक नेत्यांच्या माध्यमातून 3 संघस्थानं बंद करण्यात आलेली होती, बळकावण्यात आली. संघाच्या शाखा बंद पाडण्यात आलेल्या होत्या. आणि स्वयंसेवक असल्या कारणाने हे मी कदापि सहन करू शकत नाही, नुकसान भले किती हो. म्हणून असं ठरवलं की आपण अपक्ष उमेदवार देऊ विधानसभेला, त्याला निवडून आणायचा आणि नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घ्यायचा. हा माझा त्या ठिकाणी मनसुबा होता. म्हणजे पक्ष वाढवणं हाच होता. शेवटी पक्ष आज वाढलाच आहे. ते आज पक्षात आलेत. एकमेकांच्या विरोधात लढलेले आदयवा बंडू काका आज दोघं पक्षात आहेत. त्या दोघांची जर टोटल आपण केली तर 80,000 मतं आम्ही जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्लस केलेले आहेत. नक्कीच. खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण विषय आपण या राजकारणाविषयी आपण घेत आहोत. परंतु आबासाहेब, या राजकारण, समाजकारण या व्यतिरिक्त आपली एक वेगळी पार्श्वभूमी बघायला मिळते, ती म्हणजे धार्मिक पार्श्वभूमी. आपण जसे उल्लेख केला की आपण संघाचे कार्यकर्ते आहात, स्वयंसेवक आहात. त्याच पद्धतीने आपण विविध धार्मिक उत्सव सुरू केले. म्हणजे एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सव सगळ्या नाक्यावर मोठा उत्साह साजरी होतो. रावण दहन सारखा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरी होतो. नेमकी हे सर्व उपक्रम सुरू करण्यामागची दृष्टिकोन काय होता? बघा, या मालेगाव शहराला हिंदुत्वाचा वारसा हा आधीपासून म्हणजे अगदी नानासाहेब पुणतांबेकर, भीमादादा गवळी यांच्यापासून मिळालेला आहे. आणि मुस्लिम बहुल शहर असल्या कारणाने या उत्सवांना आधीपासून वेगळंच महत्त्व राहिलेलं आहे. आणि मी भीमादादा गवळे असतील, नानासाहेब पुणतांबेकर असतील यांच्याबरोबर मी स्वतः युवा अवस्थेत असताना काम केलेलं आहे. आणि गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो की सगळ्यांनी एकत्र यावं आणि इंग्रजांविरोधात लढा द्यावा असा विषय होता. इंग्रज जरी चालले गेले असेल पण त्यांची वृत्ती अजूनही काही लोकांमध्ये शिल्लक आहे. म्हणून त्या दृष्टीने मंडळ एकत्र असणं किंवा मंडळाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या उत्सवाचं स्वरूप मालेगावकडे तुम्ही बघायचे की
मालेगाव शहरामध्ये 2-2 दिवस मिरवणुका चालायच्या. तेव्हा ही बंधनं नव्हती, कायद्याची बंधनं नव्हती. भीमादादा गवळींचं मंडळ असेल, मातामठ तालीम असेल, याचं विसर्जन कधी होते पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस लक्ष ठेवून असायचं. पूर्ण महाराष्ट्राचं पोलीस दलाचं लक्ष त्या उत्सवाकडे असायचं. म्हणजे एवढं मालेगाव शहराच्या गणपती उत्सवाला महत्त्व होतं. आणि कालांतराने हे कुठंतरी मागे पडताना पाहिले ही सगळी नेते मंडळी गेल्यानंतर, हिंदुत्ववादी नेते. आणि त्यावेळेस मी ठरवलं की हे काही जरी झालं तर याचं स्वरूप वाढलं पाहिजे. म्हणून माझ्याकडे येणारा कुठलाही मंडळ असेल, विरोधकांचा असेल, कुठलाही असेल, तो मंडळ स्थापन केला आहे. आणि तो मंडळासाठी लागेल ती मदत मी त्यांना करत असतो, कुठलाही मंडळ असो. तसं माझ्या मंडळासाठी मी मागचा पुढचा काही विचार करत नाही. जेवढा मी खर्च करतो मंडळावर तो काही मंडळाच्या वर्गणीतून किंवा याच्यातून होत नाही. पण आमचे सभासद पण खूप संख्येनेही जास्त आहेत आणि योगदान करताना मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे हे मंडळ आज आपण बघितलं की आपण अगदी परदेशातले पथकं आणतो. म्हणजे जेवढं सांस्कृतिक होतं, राजस्थान असेल, दिल्ली असेल, जिथं शक्य होईल तिथून आपण पथकं आणून, गुजरातमधून, कोल्हापूर वगैरे, कर्नाटक, फक्त ओरिसा बाकी आहे तिकडचे पथकं. आणि असं एक प्रयत्न असतो चांगलं काहीतरी करायचा लोकांना. जे आणि माझे सगळे जे कार्यक्रम असतात, जी तळागाळातली लोकं आहेत, जी कुठे जाऊन हे सगळं बघू शकत नाही, त्यांना या निमित्ताने बघायला मिळावं आणि त्यांनी एकत्र यावं, धार्मिक भावना त्यांच्यामध्ये जोपासावी, हा त्यामागचा उद्देश असतो. रावणदहन कार्यक्रम पण जो आपण करतो, आधी पारंपरिक ठिकाण म्हणजे झांजेश्वरजवळ हा कार्यक्रम व्हायचा, आजही होतो. पण जी 2001ची दंगल झाली ती दसऱ्याच्या निमित्ताने किंवा दसऱ्याच्या दिवशीच ती दंगल झाल्यामुळे तिथे जे स्वरूप तुम्ही आधी बघितलं असेल तर अगदी महिला, मुलं सगळे त्या मुस्लिम भागातून त्या रावणदहन कार्यक्रमाला जायचे. त्या दंगलीनंतर मात्र फक्त राजकीय कार्यकर्तेच त्या ठिकाणी जाऊ लागले आणि तिथं माता भगिनींचं जाणं बंद झालं. माता भगिनी गेल्या म्हणजे लहान मुलं जातात, त्यांचं जाणं बंद झालं. कुठेतरी एक भीती निर्माण झालेली होती. आणि अशातही मी काही मंडळी जी ते उत्सव करायचे त्यांना मी सांगितलं की तिथं जर फक्त राजकीयच लोक असतात आणि आपणच तो उत्सव साजरा करतो आणि तिथं फटाका आतिषबाजीचा आनंद घ्यायला सगळे मुस्लिमच असतात, मग त्या उपयोग काय त्याचा? उत्सवाचा आपण हा उत्सव का करतो? अनेक वर्ष आधी सिंधी पंचायत तो उत्सव करायचा, नंतर आता ही विजयादशमी समिती त्या ठिकाणी झाली. त्यांना वाटलं इकडं करू आपण आणि याच्यासाठी सीमोल्लंघन झालं पाहिजे काय, मग आपण सोयगाव शिव आणि मालेगाव शिव अशा ठिकाणी एक जागा मिळवली. 3 एकर जागा महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून ती मिळवली आपण आणि त्या ठिकाणी त्या उत्सवाला सुरुवात केली. आपण स्वरूप बघितलं असेल तर दोघा उत्सवांमधलं, या ठिकाणी मी जो उत्सव करतो त्याच्यात महिलांची संख्या मोठी असते. महिलांबरोबर ते लहान लहान बालकं त्या ठिकाणी येतात आणि ते येत असताना ज्यावेळेस आपण रावण दहन वगैरे करतो त्यांना रावण काय, राम काय काही माहीत नव्हतं, हनुमान काय. पण ते त्यावेळेस आईला प्रश्न विचारतात, हे का, हे कोण आहेत, यांना का जाळत आहे, हे जाळणारे कोण आहेत. म्हणजे त्यांना देवदेवतांची, राक्षसांची आणि त्याचबरोबर चांगलं आणि वाईट या गोष्टीची त्यांना बालपणापासूनच ते संस्कार त्यांच्यावर होतात. आणि सणामागे हाच दृष्टिकोन असला पाहिजे की संस्कार झाले पाहिजे, तेच पुढे मग नंतर असं आपण अगदी मुलगा मोठा झाला आणि त्याला जर आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागलो तर ते त्याच्या पसनी पडत नाही. हे उपजतच ते अगदी सुरुवातीपासूनच ते बिंबवलं गेलं पाहिजे तर धर्म टिकवायचा असेल तर. आणि त्या दृष्टीने माझे हे पावलं असतात. अनेक प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने हे धर्माचं काम करतात, पण मी ह्या पद्धतीने करतो. नक्कीच. आबासाहेब, खऱ्या अर्थाने आपण जो उल्लेख केला की संस्कार बालपणातच मिळाला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतात, आनंदाची गोष्ट आहे. आणि मागे उल्लेख देखील केला आपण की ओडिसाचं पथक राहिलेलं आहे, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते देखील एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आबासाहेब, आपण नागरिकांना चारधाम यात्रा तीर्थक्षेत्राचे दर्शन असेल त्या वाऱ्या आपण त्या ठिकाणी घडवून आणल्या. 22 मार्चला राम मंदिराचं जे
जीर्णोद्धार होऊन दर्शनाला त्या ठिकाणी जाण्याची ओढ सगळ्यांनाच लागलेली होती. अशा वेळेस पक्षाकडनंही आम्हाला काही कार्यक्रम आले होते की अच्छा. जास्तीत जास्त नागरिकांना त्या ठिकाणी दर्शनाला घेऊन जा. तर खासदार साहेबांकडनं मला हा निरोप आला की बा आपले काय 5-25 लोक असतील आणि आपण इतरही असे जवळपास 1000 लोकांना आपण रेल्वेने या ठिकाणी रामलल्लांच्या दर्शनासाठी घेऊन जायचं आहे. बरोबर. आम्ही त्याला होकार दिला आणि ताबडतोब यादी करून तुम्हाला पाठवतो असं सांगितलं. मात्र ज्यावेळेस आम्ही यादी करायला बसलो तर आमचीच यादी जवळपास 200-300 पर्यंत गेली. एवढं तर काही शक्य नव्हतं. मग विचार केला की सगळ्यांना म्हटलं चला आपण गाड्या घेऊ. सगळ्यांनी आपापल्या गाड्या काढा, त्याच्यातला काही खर्च मी उचलतो. अशा पद्धतीने आपण सगळं बाय रोड जाऊ आणि काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊ, बागेश्वर धामचं दर्शन घेऊ. येताना आपण परत उज्जैनचं महाकालेश्वरचं दर्शन घेऊ. अशी एक धार्मिक यात्रा करू. त्याच्यात परत एक विचार पुढे आला की अनेक गोरगरीब लोक आहेत ज्यांची इच्छा आहे पण ते जाऊ शकत नाही. मग आपण 1-2 बस या निमित्ताने करून त्यांनाही दर्शनाचा लाभ होईल अशी व्यवस्था करू. आमच्या 4 व्हीलर जवळपास 58च्या आसपास काहीतरी झालेल्या होत्या. मग आम्ही एक बस केली, ती फुल झाली आणि आम्ही एक नॉमिनल चार्जेस घेतले होते 3,500 रुपये प्रत्येकी. 3,500 रुपये एका माणसासाठी पूर्ण याचे. त्याच्यात एक झाली बस, 2 झाली, असं करत करत आमच्या 10 बसांचं बुकिंग होऊन गेलं आणि एका माणसामागे आम्हाला इतर खर्च जवळपास 10,000च्या पुढे होता. म्हणजे आम्ही नुसतं घेऊनच नाही गेलो, त्यांच्या हाल नाही केले आम्ही. इथे आम्ही एक ट्रकभर सामान जेवणाचं घेतलं. कारागीर पण इथनंच घेतला, म्हणजे सीमा हॉटेलचे कारागीर आम्ही घेतले की लोकांना चांगलंच जेव घालायचं. कुठेही लोकांना आम्ही पाणी बदल होऊ दिला नाही. आपण त्यांना सगळ्यांना बिस्लरीच पाणी त्या ठिकाणी, मिनरल वॉटरच त्या ठिकाणी लोकांना पाजलं. कोणाची तब्येत खराब झाल्याने तेवढं जवळपास 878 असे काहीतरी आमची संख्या होती. आणि छान असं एक कार्यक्रम तो झाला. आणि माझ्या मते 878 मध्ये किमान 800 लोकांनी पहिल्यांदा काशी यात्रा केली असेल. इतकं मोठं पुण्य माझ्या पदरी पडलेलं आहे. नक्कीच नक्कीच. असं याचबरोबर आपण अयोध्येमध्ये शिवजयंती साजरी करण्याची बी चर्चा मालेगावमध्ये रंगत असते. बरोबर. आम्हाला म्हणजे इथून जी समिती होती अयोध्येची, पूर्ण देशामध्ये त्यांनी एक हे दिलेलं होतं जिल्हा वाईज. त्यांना एक टाईम पिरियड दिलेला होता की अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत महाराष्ट्रातील हा जिल्हा असेल. नेमका आमचं वेळ तो फेब्रुवारी महिन्याचा होता आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंती येत होती आणि आमचं जे नियोजन होतं तेही त्याच काळात होतं. आणि मंडळी बोलली की बा आपण शिवजयंती सोडून आपण चाललो आहे अयोध्येला. मग तिथं परत विचार आला की चला आपण तिथं अयोध्येत शिवजयंती साजरी करू. मग त्या दृष्टीने आम्ही DJ पण मालेगावहून नेला. त्याच्यानंतर आमची ट्रॅक्टर ट्रॉली तिथून नेली, डेकोरेशन इथून नेलं आणि त्या ठिकाणी आम्ही जी आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या नगरामध्ये आम्ही अगदी जोशात आणि जोमात जशी मालेगावात शिवजयंती साजरी होते त्याच पद्धतीची शिवजयंती आम्ही त्या ठिकाणी अयोध्येमध्ये साजरी केली. हा एक आगळा वेगळा त्याला आपण उपक्रम म्हणा किंवा पराक्रम म्हणा किंवा रेकॉर्ड म्हणा की अयोध्येमध्ये आपण रामलल्लांच्या जन्मस्थानी त्या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना पण आपण रामलल्लांचं दर्शन घडवलं. नक्कीच. आबासाहेब, आपण जे हे काही उपक्रम, विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम केलेले आहेत, यामधून नक्कीच एक सामाजिक धार्मिक कार्याची आवड असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सुनील आबा गायकवाड हे लोकांसाठी या ठिकाणी प्रेरित होतं. खऱ्या अर्थाने आबा, आपण आता जर मालेगावच्या चालू स्थितीच्या राजकारणावरती आपण जर चर्चा केली तर या ठिकाणी यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्या कुटुंबातील 3 उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत. विरोधक सातत्याने या ठिकाणी आरोप करत आहेत की एकाच कुटुंबातील हे 3 उमेदवार उभे आहेत. या टीकेकडे आपण कसे पाहता? बघा, पहिल्यांदा माझे बंधू मदन बापू गायकवाड हे धुळ्याला स्थायिक होते आणि नंतर कालांतराने त्यांच्या कामामध्ये
त्यांचं काम बंद पडलं आणि त्यांना मालेगावात यावं लागलं. तर त्यांना मी इथं उद्योग व्यवसायाची व्यवस्था केली. हो. आणि 6 महिन्यानंतर निवडणुका लागल्या. तर मदन बापूंनी मला सांगितलं की मला निवडणूक लढायची आहे आणि त्यावेळेस सिंगल वार्ड झालेले होते आणि माझा वार्ड 12 बंगल्याचा वार्ड तुटलेला होता. बजरंग कॉलनीच्या वार्डकडनं मी लढायचं ठरवलं. तर लढायचं तर कुठून लढणार आणि 12 बंगल्यात. म्हटलं तिथं तुझं काम काय, तू काम काय केलंय? म्हणजे तुमची कामं आहेत. तर माझ्या कामावर मी कोणाला उमेदवारी करू देणार नाही. मी तिथे ज्यांनी मला याआधी मागच्या निवडणुकीत मदत केलेली आहे यावेळेस मी त्यांना साथ देणार. तुला उभं राहायचं तू राहा. मग ते त्यांचा फॉर्म भरायला लागला, त्यांनी माघार घेतली. पण त्यात मला कळलं की मदन बापूला पण समाजसेवेची आवड दिसते. तर मदन बापूला मी आधी काही कामं सोपवली. म्हणजे गोरगरिबांच्या दवाखान्याचं काही काम असेल, बिल कमी करण्याचे किंवा रुग्णसेवेचे काही विषय असेल अशा विषय देत गेलो. त्याच्यानंतर कलेक्टर पट्टा वगैरे हा भागामध्ये वादविवाद वगैरे अशा असतात किंवा कुठेही मालेगाव शहरात काय असेल, पोलीस स्टेशन हा एक महत्त्वाचा विषय असतो राजकीय कार्यकर्त्यांसाठी. ती कामं त्यांच्याकडे डायव्हर्ट केली आणि हळूहळू 5 वर्षामध्ये मदन बापू असा कार्यकर्ता तयार केला की आज जर आपण संपूर्ण मालेगावाचा जर विचार केला, मी नुसतं हिंदू बोल भागाचं नाही म्हणत, पश्चिमेचं नाही म्हणत, आज मालेगावात मदन बापूसारखा कार्यकर्ता नाही. मग त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली, ते निवडून आले. त्यावेळेसही त्यांचं म्हणणं असंच होतं की जो पक्का वार्ड आहे तिथून उभा राहतो. म्हटलं नाही, म्हणजे कलेक्टर पट्ट्यात उभा राहा. म्हणजे भुसे साहेबांचा बालेकिल्ल्यात कसं उभं राहू, मी पडून जाशील. अरे पडायची भीती काय, मी 2 वेळा पडलो, नंतर मी निवडलो, मी कोणाला पाडलं याचा विचार कर, तू का घाबरतो? म्हणजे भुसे साहेबांचा शालकासमोर आपला काय टिकावं लागेल. म्हटलं तू उभा तर राहा, माझं कामांचं नाव आहे, त्याचं प्रतिबिंब आपोआप त्या ठिकाणी उमटेल. तिथं कामच झालेली नाही. तर माझा भाऊ म्हणून एक वेळेस लोक विचार करतील की सुनील आबांचा भाऊ निश्चित त्या पद्धतीने काम करेल. आणि अशा पद्धतीने मदन बापू या ठिकाणी आला. राहिला मुलाचा विषय, सोयगाव हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला तर कधी काही तिथे उमेदवार पण मिळायचे नाही. मागच्या वर्षी आम्ही उमेदवार उभे केले, काय 1-2 उमेदवार थोड्या फरकाने, पण काही उमेदवार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी पडले. आणि इतर जे इच्छुक उमेदवार होते त्यांची इच्छा होती की कारण दीपक मुलगा जरी असेल तर आता मी कोरोनामध्ये त्याचा उल्लेख केला, या लोकांनी जीव धोक्यात घालून काम केलेले, नागरिकांची सेवा केली. यांना मी विभाग वाटून दिलेले होते. दर्शनला कॅम्पचा पुढचा भाग, म्हणजे जसं भायगाव वगैरेचा परिसर, इकडं दीपकला सोयगाव परिसर दिला होता, टूनमला 12 बंगला हा जो परिसर आहे, किंवा इकडचा पलीकडचा आपला वर्धमान नगर वगैरे संगमेश्वर असा परिसर दिला. असे आम्ही कामाची मदन बापू संगमेश्वर म्हणून करोना काळातल्या कामात. आणि त्यावेळेस तर ते काम होतं. मी असं जसं मदन बापूंचं सांगितलं तसंच मुलगा मी असं अगदी वा एकदम सोपी निवडणूक लढतोय असातला भाग नाही. मुलगा जो उभा आहे की अशा माणसाच्या विरोधात उभा केला आहे, त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, भ्रष्टाचाराचा कमवलेला पैसा आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये नवसात असेल किंवा आता जर परत निवडून आला तर तो आणखी घातक ठरू शकतो या सगळ्या गोष्टींना. म्हणजे त्यांचे काही उपक्रम पराक्रम खूप आहेत त्यांचे. करोना काळात त्यांनी काय केलं तो राग मला त्यांच्याबद्दल आहे. तुम्ही उपमहापौर असताना तुम्ही सोयगाव मार्केटमध्ये काय काय धंदे केलेले आहेत, हे एकीकडे आम्ही जीव धोक्यात घालून काम करतो, तुम्ही त्या ठिकाणी काही गोष्टी लोकांना माहिती आहेत, त्याच्यामुळे मला इथं बोलण्याची आवश्यकता नाही. तर काय उद्योग त्या ठिकाणी केले, कसा पैसा कमवला, या गोष्टीचा राग आहे. तुम्ही याआधी सहज निवडून जात होते. माझा मुलगा लढतोय, पक्षासाठी लढतोय, या समाजासाठी लढतोय. माझ्या मुलाला मी अशी सहज सोपी निवडणूक किंवा जा माझ्या जागेवर किंवा मदन बापूच्या जागेवर उभे राहा निवडून ये अशी सहज निवडणूक त्याला दिलेली नाही मी. जिथे पक्षाला कोणी उमेदवार भेटत नाही लढणारा, जिथे उमेदवार पण असं नाही की कुठं काहीतरी कॉम्प्रोमाइज करून सोपा उमेदवार नाही, जो पॅनलचा प्रमुख उमेदवार आहे, उपमहापौर राहिलेला आहे, भुसे साहेबांचा अगदी राईट हँड आहे, अशा माणसासमोर मुलाला उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच्यात आरोप करणाऱ्यांनी ते काही त्याच्यात आमच्यातले पण काय आहेत, पण हे आरोप साफ खोटे आहेत.
तो एक कार्यकर्ता आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपचा झेंडा तिथे उंच करण्यासाठी तो गेलेला आहे. नक्कीच नक्कीच. आबासाहेब, या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एक वेगळा ट्विस्ट बघायला मिळतो आहे. म्हणजे आपल्याच प्रभागातून आपल्या समोर आपलेच मित्र, आपलेच भाजपचे पदाधिकारी हे बंडखोरी करत त्या ठिकाणी उमेदवारी करताना दिसत आहे. त्यांचं कसं आव्हान आपल्याला वाटतं आपल्यासमोर? आणि ते एक षडयंत्राचा तो भाग आहे. मला महानगरपालिकेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी जे काही आपले नेते आहेत त्यांचा कायम प्रत्येक निवडणुकीत प्रयत्न असतो, पण यावेळेस त्यांची चाल थोडीशी यशस्वी झालेली आहे. त्याचा त्रास मला या निवडणुकीत होतो आहे. आमच्याच विचाराचा माणूस या ठिकाणी उभा केला, परंतु जनता काही दूध खोळी नाही आहे. ते आज RSSचा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नावाने मतं मागत आहे आणि त्यांनी उमेदवारी केल्यानंतर अनेकांनी त्यांना समजावलं, पण त्यांनी एकेकोरपणा करत आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यावेळेस आम्ही काही गोष्टी की असं कसं शक्य आहे, जो विचाराचा एवढा पक्का माणूस आहे, इवन इथपर्यंत की माझी उमेदवारी फायनल झालेली होती. माझं चिन्ह कमळ, AB फॉर्म माझ्या उमेदवारीला लागलेला होता, कमळ चिन्ह माझं फायनल झालं होतं. तरी मी माझे जे काही वरिष्ठ नेते आहेत, समजा आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, त्याच्याबरोबर दादासाहेब जाधव निरीक्षक यांना मी किंवा माघार घेत नसेल तरी एक काम करा, मी स्वतः माघार घेतो, तुम्ही त्यांना पुरस्कृत करून टाका. कारण हे जर निवडणूक लढले तर हे पक्षाबाहेर जातील. बरोबर. बंडखोरी केल्यानंतर त्यांना पक्षाबाहेर जावं लागेल आणि पक्षाबाहेर जाण्याचं दुःख मी अनुभवलेलं आहे. ते माझे मित्रच आहेत, त्यांच्या वाटेला हे दुःख येऊ नये यासाठी मी प्रयत्न केला. पण त्यांनी गिरीश भाऊंशी चर्चा केली की कमळ निशाणी मिळाल्यानंतर ती माघार घेतली तर त्याचा परिणाम त्या प्रभागावर तर होईल, तर इतर प्रभागावरून सुद्धा तो होऊ शकतो. तर अधिकृत उमेदवाराची माघार ही काही पक्षाच्या हिताची होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही लढवा. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही थांबून जा, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचं त्यांना आश्वासन स्वतः गिरीश भाऊंनी दिलेलं होतं. पण ते कुठंतरी ती उमेदवारी मॅनेज उमेदवारी होती, कारण विशेष म्हणजे त्यांचा तो प्रभाग नाही. ते राहतात कलेक्टर पट्ट्यामध्ये आणि सोयगावचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते राहतात. एकेकाळी त्यांचे काका या सोयगावचे सरपंच राहिले. खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि ते जे या ठिकाणी एक चुकीचं काम त्यांनी केलं की समाज म्हणून जे केलं त्यांनी, ते एक चुकीचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. समाज इकडे पण होता, इथे का उमेदवारी केली नाही मग तुम्ही? इथं पण आज आपले उमेदवार चांगली लढत देत आहेत, मग लढाईच्या ठिकाणी का तुम्हाला असं सोपा वाढ कशासाठी हवा? कारण तुम्हाला माहिती आहे की हा भाजपचा पारंपरिक वार्ड आहे, त्या ठिकाणी तुम्ही येत आहे. मग तुम्ही सोयगावच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये जिथे तुमच्या काकांनी सरपंच पद भोगलेलं आहे, ते चांगल्या रीतीने त्यांनी काम केलं आहे, आजही ती जनता त्यांचं नाव घेते. मग एवढं तुम्हाला त्या ठिकाणी वारसा होता, तर मग तुम्ही त्या ठिकाणी का उभे नाही राहिले? तुम्ही माझ्या विरुद्धच उमेदवारी करण्यामागे इतका टास का असायला हवा? आणि ठीक आहे, तुम्ही विचाराच्या गोष्टी करत होते, हे सगळं करून सुद्धा काय केलं तुम्ही? मी भाजपचा आहे, मी RSSचा आहे, मी विश्व हिंदू परिषदेचा आहे, आणि ज्यावेळेस तुमची हकालपट्टी झाली तुम्ही ताबडतोब, म्हणजे मी बोलत नाही आहे, पण आता पहिले एका वृत्तपत्रामध्ये त्यांची ती एक बातमी छापून आली की त्यांनी ताबडतोब जे काही आमच्या प्रभागामध्ये 2-2.5 हजार मुस्लिम मतं आहे, ती मतं मिळवण्यासाठी त्यांनी जे वृत्तपत्रात लिहिलेलं ते मी तुम्हाला सांगतो की ते मतं मिळवण्यासाठी त्यांनी जे इस्लाम पक्षाचे प्रमुख आहेत आसिफ शेख यांच्याशी काहीतरी कॉन्टॅक्ट केल्याचा आणि पुरस्कृत करून घेण्याचा त्या ठिकाणी, कारण इस्लामची निशाणी रिक्षा आणि जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची निशाणीसुद्धा रिक्षा आहे. अच्छा. म्हणजे आता कुठे जनतेला हे कळालं की हे मुळातच मूळचे हे संघाचे नाही आहेत. त्यांचे वडील हे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते मालेगावचे. हे जे सांगतात की आम्ही मूळचे संघाचे आहोत, तर तसं काही नाही. उलटं एक चुकीचं काम त्यांच्या हातून करतं की भारतीय जनता पक्ष हा एकेकाळी ज्यावेळेस आम्ही कामाला सुरुवात केली त्या काळात या पक्षाला
भटब्राह्मणांचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष म्हटलं जायचं. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि ब्राह्मण समाज हा कधी वेगळाच होऊ शकत नाही. बरोबर. तो वेगळा करण्याचं पातक सुद्धा यांच्या हातातून या निवडणूक होताना ते, कारण त्यांचा प्रचार जो चाललेला आहे तो अत्यंत म्हणजे जातीवर तर चाललेलाच आहे, पण जी हिंदुत्ववादी मतं आहेत तेवढ्याच भागामध्ये ते प्रचार करतात. निवडणूक लढायची तर आमच्या प्रभागामध्ये जवळपास 10,000 ते 12,000 स्लम आहे. आता स्लम भागामध्ये निवडणूक कशी लढायची त्यांना काही माहीत नसेल अशातला काही भाग नाही. त्या भागात ते जातच नाहीत. तिथले जे काही सोपस्कार असतात ते पूर्ण करावे लागतात, ते करताना दिसत नाही. म्हणजे तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही उभे नाही, तुम्ही फक्त हिंदुत्वादी मतं खाण्यासाठी उभे आहेत. आणि आता जनतेला कळून चुकलं आहे. त्यांचा ग्राफ बऱ्यापैकी आता या 2 दिवसात खाली आलेला आहे. तर फार काही आव्हान वगैरे असा काही विषय नसणार आहे. नक्कीच. तुम्ही आता तो काही उल्लेख केला की वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी संदर्भात त्यांनी देखील ते आरोप फेटाळलेले आहेत आणि त्यानंतरही उलट ती बातमी कोणीतरी क्ष व्यक्तीने स्पॉन्सर बातमी केली असा आरोप त्यांनी काहीसा केलेला होता. परंतु आज जर बघितलं तर भाजपाच्या ह्या वोट बँक असेल किंवा हे वोटिंग आहे ते आपल्या अपक्ष उमेदवाराला जाणार आहे, त्याचा नक्कीच काही प्रमाणात का होईना फटका बसणार आहे. तर हा फटका बसू नये यासाठी आपण काही प्रयत्न केले आहेत का, किंवा आपण त्या संदर्भात काही रणनीती करत आहात का? बघा, मागच्या वेळेसही अशीच एक उमेदवारी होती की जी फक्त माझी मतं कापण्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. अच्छा. त्या उमेदवारीने जवळपास 1300 माझी हक्काची मतं गेलेली होती. हे उमेदवार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस माझा वाढ जो होता मागच्या निवडणुकीत बराचसा कॅम्प हा भाग जो आहे बराचसा नवीन भाग माझ्यासाठी होता. अच्छा. आता या 7-8 वर्षाच्या काळात मी तिकडं भरपूर विकास कामं केली आहेत. नागरिकांच्या मदती चालू आहे. कोरोना काळातलं माझं काम आहे. त्याच्यामुळे माझा मतदार हा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी वाढलेला आहे. घेतली थोडीफार मतं तर माझ्या निवडणुकीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. बघूया आता काय होतं. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण केलेले विकास कामे आणि आपण केलेले ठेवलेल्या जनतेशी कायम संवाद या गोष्टींवरतीच खरे आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात. तर खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला की प्रभाग क्रमांक 10 साठी पुढील 5 वर्षाचं नेमकी व्हिजन आपलं काय असणार आहे? व्हिजन माझं फक्त प्रभागापुरतं नाही. यावेळेस मला असा विश्वास गेल्या 2 दिवसामध्ये झाला की आमचं संख्याबळ यावेळेस चांगला असेल. आम्ही पहिल्यांदा सत्तेमध्ये सहभागी होऊ आणि त्याचबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर आम्हाला जे पाठबळ मिळणार आहे, राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत, केंद्रात भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत, केंद्राच्या अनेक योजना या मालेगाव शहरामध्ये राबवता येऊ शकतात. आणि इतक्या वर्षापासूनचं जे या मालेगाव शहराबद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आम्हाला आलेली. फक्त प्रभाग हा विषय नाही तर पूर्ण मालेगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं उद्दिष्ट माझ्या समोर आहे आणि तसं विजन घेऊनच मी निवडणूक लढतोय. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपल्या प्रचार सभेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बघायला मिळाला होता. आपले नेते आदवी आबा हिरे यांनी उल्लेख केला होता की मालेगावचा महापौर आपल्याला हिंदू बघायचा आहे, त्यासाठी भारतीय जनता पार्टीला विजयी करा. खऱ्या अर्थाने मालेगाव महानगरपालिकेचा महापौर हिंदू उमेदवार नगरसेवक बसणं हे शक्य आहे का? काय वाटतं? होऊ शकतं. तुम्ही बघाल की जे काही चाललेलं आहे आजपर्यंत, बिहारच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत मुस्लिमांनी भरपूर भारतीय जनता पार्टीला विरोध केला. आणि बिहार ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांसाठी एक शेवटची आशा म्हणता किंवा असं म्हणता येईल आपल्याला की शेवटची आशा होती. आणि त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की बिहार निवडणुकीच्या निकालानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टीला ओटी लागेल आणि आपल्याला पूर्ववत चांगले दिवस येतील असं त्यांना वाटायला लागलं. आज जवळपास तुम्ही बघा 14 पासून 24 पर्यंत 20 वर्ष झाली. ही सगळी मंडळी सत्तेपासून दूर आहेत. सर्वसामान्य जनता योजनांचा लाभ घेते, परंतु नेते मंडळी आज सत्तेपासून 20 वर्षापासून लांब. तर आता यांना चांगल्या पद्धतीने कळलं की
भारतीय जनता पार्टी आता हम्म, कुठल्याही परिस्थितीत या देशातून हलत नाही, हम्म. तर मग कुठेतरी कॉम्प्रोमाइजच्या भूमिकेत ते येऊ शकतात अच्छा. की चला आजपर्यंत झालं ते झालं, सगळे प्रयत्न करून झाले, नक्कीच. कुठंच काही होत नाही. ज्या पाकिस्तानच्या भरोश्यावर करायचे हां, त्या पाकिस्तानच स्वतःच भिकारी झालेलं आहे. हम्म. त्या बांगलादेशची अवस्था आपण सगळे बघतो आहे, बरोबर. तिथंही असं सगळं असताना हम्म, आणि भारतीय मुस्लिम आता हळूहळू भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा प्रयत्न करेल हम्म. आणि निश्चित त्याचं पहिलं पाऊल कदाचित देशात जे मालेगाव शहरामध्ये पडेल अशी मला आशा आहे. नक्कीच. आपली जी प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक आहे, खऱ्या अर्थाने अनुभव विरुद्ध प्रयोग असा राबवला जात आहे. खऱ्या अर्थाने जनता अनुभवलाच पाठिंबा देईल असं वाटतं आपल्याला. प्रश्नच नाही. म्हणजे अनुभव, विकास कामांचा अनुभव तर प्रचंड आहेच, हम्म, पण त्याचबरोबर माझ्या प्रभागातील जी गोरगरीब जनता आहे, मला बघा, मी प्रभाग 11मध्येही उमेदवारी करू शकत होतो. हम्म, इथूनही मला मागणी होती, कारण माझ्या प्रभागातला जो जुना वार्ड आहे माझा, हम्म, हम्म, बजरंग कॉलनी, DK कॉर्नर, तो भाग, तो पण आज प्रभाग 11मध्ये आहे. हम्म, इथूनही मला मागणी होती की मी इथून निवडणूक लढवावी, वार्ड सोडू नये. हम्म, आणि तिथून पुढचा जो वार्ड आहे, गवती बंगल्यापासून ते थेट भोसले पंप तर महादेव मंदिराकडचा हा एक मोठा भाग 1 नंबर वार्डला जोडला गेलेला. हम्म, 1 नंबर वार्ड तर नागरिकांची तर अशी इच्छाच होती की हम्म. एकतर मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीतरी त्या ठिकाणी उमेदवारी उमेदवारी करावी करा. असं. हम्म, कारण मी त्या प्रभागात, तो माझ्यापासून तुटल्याला आता 10 वर्ष झाली. हम्म, हम्म, या 10 वर्षाच्या काळामध्ये हम्म, कुठल्याही प्रकारची मी जी कामं करून तिथून निघालो, हम्म. काही WM रस्ते होते त्याच्यावर कॉन्क्रीटसुद्धा पडलं नाही 10 वर्ष. बरोबर. हम्म, म्हणून आणि जी माझ्या कामाच्या पद्धती, जो माझा संपर्क होता, हम्म. त्याच्यामुळे तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मला विनंती केली की इकडे यावं असं. बरोबर. पण त्या ठिकाणी बघितलं की मिडल क्लास जास्त आहे, स्लम आहे, पण तो पण बऱ्यापैकी आहे. हम्म, पण माझा ह्या वार्डातला जो स्लम एरिया आहे हम्म. तो अत्यंत गरीब, म्हणजे ज्याला म्हणतो आपण तळागाळातला वर्ग आहे. हम्म, आणि या वर्गाच्या दैनंदिन अडचणी असतात, हम्म. त्यांची पहिली धाव ही नगरसेवकाकडे असते. बरोबर. काही सुखदुःख असेल, काही असेल, येते. आणि या दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला हम्म, तर आपोआप यांची सेवा करता करता कुठेतरी पुण्यही या ठिकाणी आपल्याला कमवता येतं. म्हणून हा वार्ड यावेळी थोडा अवघड जरी असला हम्म. तरी हाच वार्ड मी निवडला. नक्कीच. खऱ्या अर्थाने आबासाहेब, गेल्या तासाभरापासून आपण चर्चा करतो आहोत, पण आपण केलेली विकास कामे, म्हणजे आपण केलेल्या 10% विकास कामांचं सुद्धा ओळपळ या 1 तासामध्ये झाली नाही आम्हाला असं वाटतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपले कार्य जनता ही समजून घेणारच आहे. तर आपल्या प्रभागातील जनतेला, मतदार बंधूंना तुम्ही काय आव्हान कराल? कारण की आता फक्त मतदानाला 2 दिवस बाकी आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आपल्या मतदारांना काय आव्हान कराल? माझ्या प्रभागातील मतदारांना मी असं सांगेल की आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. 2 दिवसात आपल्याला मतदानाला सामोरं जायचं आहे. माझ्याबरोबर उभी असलेली मंडळी, जसं देवा पाटील असतील, हम्म, हम्म, हे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, लढवय्ये आहेत. हम्म. त्याचबरोबर भीमा भडांगे यांच्या पत्नी या ठिकाणी आशाताई भडांगे त्या उमेदवारी करत आहेत. भीमा भडांगे यांनी मागील काळ हा स्वीकृत नगरसेवक म्हणून अत्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी, किंवा त्यांना त्या ठिकाणी नगरपालिका काय चांगल्या पद्धतीने समजते, महानगरपालिका. परत चौथे उमेदवार साबणे, मागच्या वेळेस आमच्याकडे तुळसाबाई साबणे मावशी होत्या, यावेळेस त्यांच्या सुनबाई आहेत. म्हणजे साबणे दोघं बंधू जे आहेत ते पण एक कामात हुशार आहे आणि एक संपर्कामध्ये हुशार आहे. दोघेही सातत्याने नागरिकांमध्ये राहतात, विकास कामं त्यांची चांगली आहेत आणि अनुभवी आहेत. उलट पक्षी जर आपण पाहिलं तर एकही अनुभवी उमेदवार त्या ठिकाणी नाही. आमच्या उमेदवारांची तुलना करून तुम्ही मतदानाला जावं, एवढीच विनंती या ठिकाणी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना करेल. नक्कीच. आबासाहेब, खऱ्या अर्थाने आज फक्त 2 दिवस आपल्या मतदानाला बाकी आहेत, तरी आपण एवढा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 2 दिवसामध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी निकाल हाती येणार आहे. मतदान प्रक्रियेला, आपल्या या 2 दिवसाच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेला, तसेच आपल्या निकालाच्या दिवशी असणारा जो काही निकाल असेल त्याला आम्ही भरभरून शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या या विनंतीला मान देऊन आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपण वेळ दिलात.
आणि जे काही आपले सामाजिक कार्य आहे किंवा जे काही आपले मत आहेत, विविध टीका आपल्यावर होत असताना त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी चांगलं विश्लेषण या ठिकाणी केलं. नक्कीच प्रबंधभूमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कार्य करत राहू. आपण वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.